हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मस्त अशी ढाबा स्टाईल पालक पनीरची रेसिपी सांगणार आहे। तुम्हाला जर घरचं जेवण करून करून कंटाळा आला असेल आणि नेहमी पालक पनीर खाऊन पण कंटाळा आला असेल तर तुम्ही या स्टाईलनं एकदा नक्की पालक पनीर बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तुम्हाला घरीच जेवण करून असं फील होईल की तुम्ही ढाब्यामध्ये जेवण करून आले आहात। तर चला पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य। मी सगळ्यात आधी ते 2 जुडी पालक छान अशी कापून व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। मी इकडे गॅसवर एक गंजामध्ये पाणी गरम करण्याकरिता ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमच इतकं मीठ टाकून घेते, जेणेकरून आपली पालक काळी होणार नाही आणि तिचा कलरही चेंज होणार नाही। जर आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं तर आपल्या पालकचा हिरवा कलर जात नाही। त्यामुळे कधीही तुम्ही पालक उकळताना त्यामध्ये 1 चमच मीठ टाका। पाहू शकता आपली पालक बॉईल झालेली आहे। मी इकडे थंडगार पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या पालकचा कलर चेंज होणार नाही। त्यामध्ये मी बर्फाचे क्यूब टाकलेले आहे। आता ही बॉईल झालेली पालक मी चिल्ड पाण्यामध्ये काढून घेते आणि तशीच 5 मिनिटं थंडगार होऊ देते। तोपर्यंत मी इकडे मसाला करून घेते। त्यासाठी मी इथे एक तेजपान घेतलेला आहे। एका तेजपानाचे 2 तुकडे करून घेतलेले आहे। 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, 2 भेंडी विलायची घेतलेली आहे, 2 हिरव्या विलायच्या घेतलेल्या आहे, 2 ते 3 लवंग घेतलेली आहे आणि 2 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहे। 1 चमच जिरा घेतलेला आहे। इकडे मी बारीक कापून घेतले अद्रक घेतली आहे, बारीक कापून लसण घेतलेली आहे, सोबतच 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले आहे, सोबतच 2 बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहे। घरची दुधावरची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, सोबतच मी एक बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे। आता मी फोडणीसाठी कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमच इतकं तूप टाकून गरम करून घेते, सोबतच मी त्यामध्ये 2 चम्मच तेल पण टाकते। तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालं, तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता। जर का बटरही वापरायचं नसेल तर तुम्ही निव्वळ तेलमध्ये पण करू शकता। तेलामध्ये पण खूप अशी छान भाजी तयार होते। मी तेल पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये मी सगळ्यात आधी गरम मसाले टाकून घेते। मी यामध्ये जिरा टाकून घेत आहे, सोबतच मी त्यामध्ये दालचिनी टाकून घेत आहे, सोबतच मी त्यामध्ये 2 ते 3 लवंग घालून घेते, 2 हरी इलायची टाकून देते, 2 भेंडी इलायची टाकून दिली आहे, 1 तेजपान 2 तुकडे करून टाकले आहे, 2 लाल मिरच्या टाकून घेतल्या आहे। छान असं 2 मिनिट भाजून घेते मी त्याला। आपला मसाला छान असं भाजला, त्याची स्मेल यायला लागली की त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली अद्रक लसण टाकून भाजून घेते। पाहू शकता तुम्ही आपला जिरा छान तडतडलेला आहे। आता त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली लसण टाकलेली आहे, सोबतच मी बारीक कापून घेतलेला अद्रकही टाकून छान असं 1 मिनिट भाजून घेते। लसण अद्रक छान लालसर झाली की त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली मिरची पण टाकून घेत आहे। छान असं 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊ। लसण छान लालसर झाली की त्यामध्ये मी लगेच कापून घेतलेला कांदा ॲड करून घेते। पाहू शकता तुम्ही इथे लसण आपली छान अशी लालसर भाजलेली आहे। आता मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करून घेते। छान व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये मी अर्धा चमच इतका मीठ ॲड करून घेते, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजला पाहिजे। पाहू शकता तुम्ही आपला कांदा छान असा लालसर झालेला आहे। आता मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेते। आता मी यामध्ये टोमॅटो ॲड करून छान असं 1 ते 2 मिनिट शिजवून घेते। पाहू शकता तुम्ही आपला टोमॅटो छान व्यवस्थित शिजलेला आहे। आता त्यामध्ये मी 2 चम्मच मिरची पावडर ॲड करते, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमच गरम मसाला, 1 चमच धनी पावडर। आता व्यवस्थित मिक्स करून 1 ते 2 मिनिट आणखी शिजवून घेते। आपला मसाला छान शिजला की त्याला व्यवस्थित असं तेल सुटतो आणि त्यामध्ये कच्चा पण वाटत नाही। कांदे लसण अद्रक छान अशी
शिजून जाते। पाहू शकता आपला मसाला छान तेल सुटलेला आहे। आता मी त्यामध्ये पालकची प्युरी बनवलेली सोडून घेते। आता व्यवस्थित मिक्स करून आणखी 1 ते 2 मिनिट शिजवून घेते। पालकचा कच्चापण वाटला नाही पाहिजे आणि कडूपणही तोंडात आला नाही पाहिजे, म्हणून मी याला छान असं 5 मिनिटापर्यंत शिजवून घेते। पाहू शकता आपली पालक व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी त्यामध्ये तो मिक्सरचा पॉट धुवून त्यातला अर्धा वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आणखी मी 4 ते 5 मिनिट छान झाकण लावून शिजवून घेते। व्यवस्थित आपल्या भाजीला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला की भाजीचा कच्चापण वाटत नाही। आता मी एका पॅनमध्ये 1 चमच इतका तेल घालून घेतलेला आहे। त्यामध्ये मी सगळे पनीर सोडून छान असं 1 ते 2 मिनिट फ्राय करून घेते। जास्तही लाल करायचं नाही आहे, आपल्याला फक्त पनीरचा कच्चापण येऊ नये म्हणून हा फ्राय करून घेतला आहे। पाहू शकता आपली ग्रेव्ही छान अशी शिजून आलेली आहे। आता मी ही आणखी 1 मिनिट शिजवून घेते आणि त्यामध्ये पनीर सोडते। आपला पनीर छान असा 1 ते 2 मिनिट फ्राय करून घेतलेला आहे। जास्त लालही केला नाही आहे आणि कच्चा पण नाही आहे। छान असं त्याला एक ब्राऊन कलरची कोटिंग झालेली आहे। आता मी ते ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेते। ग्रेव्ही अशी छान 1-2 मिनिटं शिजेपर्यंत मी बाजूला आपल्या भाजीसाठी छान असा तडका करून घेते। मी ज्या पॅनमध्ये पनीर फ्राय करून घेतला आहे त्याच पॅनमध्ये मी 1 चमच आणखी तेल ॲड करून 1 चमच जिरा घातलेला आहे। जिरा छान तडतडला की त्यामध्ये मी 2-3 लसूण पाकळ्या बारीक कापून घातलेले आहे। सोबतच 2 लाल मिरची पण घातलेली आहे। पाहू शकता तुम्ही आपली लसूण छान अशी लालसर भाजलेली आहेत। आता त्यामध्ये मी 1 चमच इतकं तिखट ॲड करून घेते। आता आपला तडका रेडी झालेला आहे। आता मी इकडे पनीरची भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतला आहे। त्यामध्ये छान असं पनीर ग्रेट करून घेतला आहे। आता मी तो तडका बनवलेला याच्यावरून सोडते। बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या तडक्याला आणि पनीरच्या भाजीला। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला एकदा नक्की कमेंटमध्ये कळवा। अशा माझ्या रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वर दिलेला बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून की तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। मी बनवलेल्या भाजीला पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही पण आजच माझी रेसिपी बघून घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुमच्या हातची भाजीची चव कशी झाली।